जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली तेव्हा एकतर कथानक सांगण्यात आलं जे मला खूप आवडलं. मला असं सांगावंसं वाटतं की स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याशिवाय समाज होऊच शकत नाही किंवा कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. आणि नाती ही सगळ्यांचीच असतात, तिकडे पुरुषही असतात, स्त्रियाही असतात. तर असाच हा गोडा मसाला आहे. माझी जी भूमिका आहे त्याच्यामध्ये मी शिक्षिका आहे. तर जेव्हा मी शाळेत शिकवायला जाते तेव्हा अगदी हे उघड आहे की पुरुष तिथे असतातच किंवा विद्यार्थी असतात, तर त्यांच्याबरोबर डील हे करावंच लागतं. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही नवी मालिका सोनी वाहिनीवर येते आणि त्या मालिकेतील माझ्यासोबत एक भूमिका आहे, ती तुमच्या सगळ्यांचीच आवडती आहे. शर्वाणी ताई माझ्यासोबत आहे. शर्वाणी ताई, कशी आहेस? एकदम मस्त. तू कशी आहेस? मस्त. नवीन मालिका येते आणि मालिकेचं नाव हटके आहे, तर मालिकेच्या नावाबद्दल काय सांगशील? मालिकेचं नाव खरंच हटके आहे, खुमासदार नात्यांचा गोडा मसाला. आणि मला असं वाटतं हे खरंच परिपूर्ण नाव आहे की मुळात खुमासदार नाती आहे ती अशी छान आहेत, अशी मुळून नाही आहेत किंवा असं टिपिकल गोड तर गोडच आहे अशी काही नाही आहे. तर त्याच्यामुळे ही खुमासदार आहे, त्याच्यामुळे ही मालिका पाहताना खरंच खूप आवडेल सगळ्यांना. जेव्हा ही भूमिका तुझ्याकडे आली, म्हणजे अनेकदा मालिकांमध्ये काम करून झाले, पण जेव्हा ही भूमिका तुझ्याकडे आली, वेगळी कथा आहे, तेव्हा भूमिका कशी ॲक्सेप्ट केलीस आणि काय होती तेव्हा तुझी रिॲक्शन? जेव्हा ही भूमिका माझ्याकडे आली तेव्हा एकतर कथानक सांगण्यात आलं जे मला खूप आवडलं. आणि माझी भूमिका मला खूप आवडली कारण काही दिवस असं फक्त आई, सोशिक आई अशा भूमिका करत होते. आणि अचानक इतकी छान भूमिका आली की मुळात ती ह्या घरची मुलगी आहे आणि 2 भावांमागची मुलगी आहे, वयानं लहान आहे. भावांच्या ह्यानं अनुषंगानं त्या वयांच्या ह्याच्यात त्याच्यामुळे तिचे लाड झाले आहेत, असं काही हे नाही. तर त्याच्यामुळे ना ती थोडीशी अशी लाडावलेली आहे आणि लाडावलेली असली तरी हट्टी नाही आहे ती. पण लाडावलेली मुलं जर का हुशार असतील ना तर त्यांच्यात एक कौशल्य असतं की आपलं काम काढून घ्यायचं. ते एक असतं त्यांच्याकडे. तर ती तशी आहे. त्याच्यामुळे मला खूप भूमिका मला आवडली. त्यात एक ॲडिशनल गोष्ट अशी की ती आईचं ऐकत नाही एके ठिकाणी. तर भागीरथी तेंडुलकर माझी जी आई आहे तिनं स्वतःच्या हिमतीवरती एक व्यापार हा जो मसाल्याचा सुरू केला आहे बिझनेस, आणि त्या करतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे, त्यांचा जो अनुभव आहे आयुष्याचा त्यांना आलेला, तर ते सगळं माहीत असूनसुद्धा आईचं सगळं ऐकत असताना सुद्धा एका निर्णयावरती ती ठाम राहते आणि मग तिचं कसं चुकलं त्याच्यासाठी तिला ते भोगावं लागतं. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये असं झालं आहे की तिची मुलगी तिच्याकडे नाही आहे आता, पण तिच्या वहिनीच्या, तिच्या भावाच्या 2 मुली घरात आहे, सानिका आणि दिव्या, ह्या 2 जणी. बरं, हिचं वय तसं लहान आहे, म्हणजे त्या मुलींबरोबरच्या वयाची ती अजिबात नाही आहे, पण कम्पॅरेटिव्हली ती लहान असल्यामुळे आत्या आणि भाची हे जे नातं आहे ना ते खूप सुंदर आहे. तर त्या नात्यामध्ये त्यांच्या आपापसामध्ये वाद पण होतात, एकमेकांना सांभाळून घेणं पण होतं. आणि तिच्यात ती एक आई आहे त्याच्यामुळे ती त्यांना शिकवायला पण जाते. बरं, त्या मोठ्या आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्यांची मतं, बरं, आणि शिकवायला जाते कारण ती काळजी आहे की अरे ह्यांनी हे करू नये, ते करू नये. तर हे ना असं खूप छान गंमत आहे ह्या सगळ्या नात्यामध्ये, आणि त्या कॅरेक्टरमध्ये पण खूप छान गंमत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही आपण हे करायला पाहिजे. बरं, मालिकेत अशी एक खासियत आहे की पुरुषांना प्रवेश नाहीये, पण तुझं लग्न झालेलं आहे. मग तेव्हाची, म्हणजे तुमचे मिस्टर किंवा बाकीच्यांची जी, कारण की पुरुष नाहीये, मग इतका साऱ्या बायका, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? मला असं सांगावंसं वाटतं की स्त्री आणि पुरुष एकत्र आल्याशिवाय समाज होऊच शकत नाही किंवा कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाची क्वालिटी वेगळी आहे आणि ती छान आहे. पण इथे असं झालं आहे ना की ह्या घरामधल्या स्त्रियांना पुरुषांचे वाईट अनुभव आले, तर त्याच्यामुळे त्या पुरुष द्वेष्टा नाही आहेत किंवा पुरुष नको आयुष्यात असं नाही आहे त्यांचं. म्हणजे पल्लवीचं तरी असं नाही आहे, पण इतका वाईट अनुभव आल्यानंतर आपण काळजी घेतो. मग पुरुषांनी घराच्या बाहेर राहा, तुम्ही घरात नको आमच्या, कारण ती घराच्या बाहेर जी पाठी आहे ते पुरुषांना प्रवेश नाही, हा त्यासाठी आहे. म्हणजे मग तुम्ही महिला पुरुषांना बाहेर जाऊन भेटू शकता का?
काय होतं की भेटू शकता का, म्हणजे जेव्हा काम करतो आता माझी जी भूमिका आहे त्याच्यामध्ये मी शिक्षिका आहे. तर जेव्हा मी शाळेत शिकवायला जाते तेव्हा अगदी हे उघड आहे की पुरुष तिथे असतातच किंवा विद्यार्थी असतात, तर त्यांच्याबरोबर डील हे करावंच लागतं. किंवा जरी मसाले आम्ही बाहेर विकत असलो तर असं तर होत नाही ना की फक्त बायकाच घेतात, आणि पुरुष पण ते खात असतातच ना त्याच्यापासून जे पदार्थ बनवले जातात. तर त्याच्यामुळे इट इज ऑलवेज गिव्ह अँड टेक. तर त्याच्यामुळे असं नाही आहे की बाहेर भेटायला परवानगी आहे असं काही नाही. बाहेर भेटायला जरी परवानगी असली तरी ते कामानिमित्त तुमचा व्यवसाय काही आहे किंवा गरजे, तर डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर पुरुष असेल तर जाणार नाही असं असं नाही होणार. डेफिनेटली अवॉइड करू. पुरुष असेल आपलं स्त्री डॉक्टर असेल एखादी तर पुरुष डॉक्टरपेक्षा आम्ही तिथं जाणं प्रिपेअर करू. पण इमर्जन्सीला असेल तर नाही तर म्हणणार नाही. त्याच्यामुळे असं की आमच्या घरात तुम्ही नको. बरं, नाव मसाल्यांच्या रिलेटेड आहे, तर मग अशी कधी तुझ्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली आहे का, की भाजी वगैरे घालताना मसालाच जास्त पडलाय किंवा हेच झालंय तेच झालंय, असं कधी झालंय का? हा नाही, खरं तर माझ्या हातनं मसाला इतका कमी पडतो कारण मी अजिबात तिखट खात नाही. घरात आमच्या कोणी तिखट खात नाही. तर त्याच्यामुळे असं कधीतरी उलट होतं की जरा तिखट असतं ना तर ह्याला जरा चव आली असती असं करून मसाल्याचं महत्त्व कळतं. पण त्याच्यासाठी जर का म्हणजे मी 2 वर्ष वाईला शूट करत होते तर तिकडचं जेवण खूप तिखट. तर तिकडे मला थोडीशी ना तिखट खायची सवय लागली, म्हणजे थोडंसं तिखट, हां, असं खूप तिखट नाहीच, कारण सर्वाईव्ह व्हावं लागतं, जेवण येतं तिकडे. तर मला असं आठवतंय की तिकडनं आल्यानंतर घरी आल्यावर स्वयंपाक मीच करते. तर थोडं तिखट जास्त झालं होतं. तर माझ्या मुलाने मला ताबडतोब सांगितलं, आई प्लीज, तिखटाची सवय नाही, तू कुठून शिकलीस, इथे नको. आणि थोडंसं हां की जे तिखट नसतंच, त्याच्यामुळे तिखटाचं आणि माझा अगदी 36 आकडा आहे, आपला काही संबंध नाही. पण मालिकेचं नाव गोडा मसाला आहे आणि गोड गोड मालिका असणार आहे आणि मालिकेत अनेक आर्टिस्ट आहेत. नैनाताई आहेत, तर नैनाताईंबद्दल काय सांगशील? नैनाताई फारच सिनियर आहेत. मी लहान असल्यापासून त्यांचं काम पाहत आले आहे. आणि नैनाताईंबद्दल एक सांगायचं झालं तर माझं पहिलं कमर्शियल नाटक ज्यात मी रिप्लेसमेंट केली होती आणि एका रात्रभरात पाठांतर करून व्हिडिओ कॅसेट आणून मुवमेंट्स आपणच ड्रॉ करा आणि असं सगळं करा, आणि असं करून मी डायरेक्ट त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले होते की त्या नाटकामध्ये नैनाताई, अण्णा सावरकर आणि सयाजी शिंदे असे सगळेजण होते. आणि त्यांनी मला इतकं छान सांभाळून घेतलं आणि कुठेही न अडखळता न काही करता नाटक जसं असतं ज्या एनर्जीनं तसा तो प्रयोग पार पडला. तर मला अगदीच ह्या सगळ्या कलाकारांचे आभार मानावेसे वाटतात की त्यांनी जर का मला तिथे थोडीशी जरी नाही म्हणजे अशी जाणीव करून दिली असते की ही कोण आली आहे इकडे, कारण रिहर्सल पण नाही झाली. नाटकासाठी रिहर्सल इतकी गरजेची असते, म्हणजे इथे कॅमेरासमोर जाताना पण आम्ही रिहर्सल करून कॅमेराला फेस करतो. थिएटर म्हणजे तर सगळ्यांनाच माहीत आहे की अख्खं नाटक पाठ असावं लागतं तिकडे. कधी कोणाचं काही झालं तर आपण पटकन मदत करू शकतो. अशा सिच्युएशनमध्ये एक कोणीतरी 19 वर्षाची मुलगी येते आणि ती मध्येच घुसून नाटकामध्ये ते कॅरेक्टर करते. तर सगळ्यांनी मला इतके छान कॉम्प्लिमेंट्स दिल्या. तेव्हा जर का मला कोणी ती जाणीव करून दिली असती किंवा असं जाणवू जरी दिलं असतं ना की ही कोण इकडे आली आहे, तर कदाचित माझा कॉन्फिडन्स लूज झाला असता. आणि अरे बापरे, कमर्शियलला गेल्यावर असं असतं का, अशा विचारांना कदाचित मी इथे नसते, आज काहीतरी वेगळं करत असते. बरं, मालिकेचा प्रोमो आउट झालेला आहे आणि प्रोमो तुफान गाजतोय, सगळ्यांना प्रोमो आवडलेला आहे. पण एक गोष्ट खटकते की पुरुषांना प्रवेश का नाही, आणि हाच ट्विस्ट आहे मालिकेचा. तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मी प्रेक्षकांना हेच सांगेन की खुमासदार नात्यांचा गोडा मसाला हा खुमासदार नात्यांचा आहे आणि नाती ही सगळ्यांचीच असतात, तिकडे पुरुषही असतात, स्त्रियाही असतात. तर असाच हा गोडा मसाला आहे. तर सगळ्यांनी पहा, स्त्रियांनी पहा, पुरुषांनी पहा, तेव्हा पुरुषांना कळेल की इथे का प्रवेश नाही आहे म्हणून. तर आमची मालिका प्लीज बघा. सोनीवरती रात्री 9 वाजता खुमासदार नात्यांचा गोडा मसाला, सोमवार ते शुक्रवार न चुकता पहा. थँक्यू सो मच ताई. मला खूप छान वाटतं तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू. मला पण छान वाटलं की मला आमच्या ह्या खुमासदार नात्यांचा गोडा मसाल्याबद्दल प्रेक्षकांपर्यंत ही मालिका पोहोचवण्याची संधी दिलीत तुम्ही. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.